बातमी आहे निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं उचललेल्या एका ठोस निर्णयाची। विदर्भात अनेक भागात हजारो रुपये खर्च आणि कीटकनाशक फवारणी करूनही शेतातल्या सोयाबीनला शेंगा लागल्या नाही। अखेर त्रस्त होऊन शेतकऱ्यानं शेतातलं सोयाबीन उपटून फेकलेलं आहे। हा प्रकार आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात दहिगाव येथील। गेल्या काही दिवसांपासून तेल्हारा तालुक्यात पावसामुळे शेत शिवारात पाणी साचले, त्यामुळे सोयाबीन पिकांना मोठा फटका बसला आहे। अनेक भागातल्या सोयाबीन पिकांना शेंगा लागल्या नाहीत। दरम्यान सद्यस्थिती सोयाबीन पेरणीसाठी लावलेला खर्चही निघणार नाही आहे। या भीतीने दहिगाव येथील शेतकरी प्रमोद जुमडे यांनी आपल्या शेतातले सोयाबीन पीक फेकून दिले। एकंदरीत पावसामुळे विदर्भातल्या अनेक भागात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर हीच परिस्थिती आहे। त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे। हे बघा, आम्ही दहिगाव अवताळे शेतशिवारामध्ये उभ्या शेतामध्ये सध्या आमच्या सोयाबीनला अजिबात शेंगा लागल्या नाही। योग्य वेळेस योग्य मशागत केली, आम्ही फवारणी केली, परंतु आमच्या सोयाबीनच्या झाडांना एक पण शेंग लागलेली नाही। बघा किती नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं। प्रत्येक शेतकऱ्याचे शेतामध्ये सर्वे करून शासनाकडून मदत मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे। तर शेतकरी आत्महत्येचं मुख्य कारण हेच आहे। बघा, शेतकरी सर्व खर्च आपला लावून बसलेला आहे। आता उत्पन्न कसं होणार, काहीच होणार नाही। शेतकऱ्याचा उदरनिर्वाह कसा होणार आहे। बघा, यावर्षी झाडांना शेंगा कशी लागल्या। हे विराटे आहे ग्रीन गोल्ड 3344।